तर पुन्हा एकदा आपण आपल्या प्रतिनिधींशी बातचीत करूया। मी मनोज दयाळकर यांच्याशी थेट बातचीत करणार आहे। मनोज, वाहतुकीच्या दृष्टीने कशा पद्धतीने तिथे बदल करण्यात आलेले आहेत? नक्कीच आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी काही क्षणामध्ये या ठिकाणी येतील आणि उद्घाटन हा अटल सेतू सागरी उड्डाणपुलाचा करतील आणि आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाहतूक असते, मोठे अवजड वाहनं असतात, पण आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि जे वाहनं आहेत त्यांना देखील वेगवेगळ्या रस्त्यांनी हे पाठवण्यात आलेले आहेत, कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले नाशिकमध्ये होते आणि नाशिकमधून आता ते मुंबईला येत आहेत आणि आपण बघितलं त्यांच्या इकडे जे वाहन आहेत त्यांचा कुठे त्रास होऊ नये यासाठी आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे। त्याचं आपण बघितलं तर 6 या उड्डाणपुलाचं काही क्षणामध्ये हे उद्घाटन करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा उद्घाटन होणार आहे आणि आपण बघितलं तर हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड आहे आणि त्याला अटल सेतू हे नाव देण्यात आलेलं आहे। 18,000 कोटी याला खर्च करण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं तर हा 6 पदरी लेनचा रस्ता आहे आणि आपण बघितलं यावरती 3 येण्यासाठी आणि 3 जाण्यासाठी असे पदरी लेन करण्यात आलेली आहे। त्याच्यात आपण बघितलं तर 200 रुपयाचा टोल हा नागरिकांना घेण्यात येणार आहे आणि आपण बघितलं तर मोठा दिलासा हा नागरिकांना खूप मिळालेला आहे, कारण की जो प्रवास नागरिकांना 3 ते 4 तासामध्ये होत होता आता तोच प्रवास 20 मिनिटांमध्ये होणार आहे। तसंच आपण बघितलं तर जे बँड्रा परिसरामध्ये राहतात त्यांना देखील काही वेळानंतर काही फायदा होणार आहे, कारण की हा उड्डाण पूल वर्ली सिलिंग देखील जोडला जाणार आहे आणि त्यानंतर त्या प्रभाव परिसरामधील लोकांना देखील याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। तसंच आपण बघितलं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महायुतीचे बॅनर लावण्यात आलेले आहेत, त्यामध्ये भाजप पक्षाचे बॅनर असतील, अजित पवार या गटाचे बॅनर असतील, तसंच एकनाथ शिंदे या शिवसेनेचे बॅनर असतील, त्या तिघांचेही बॅनर लावण्यात आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत। तसंच तिन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात झेंडे देखील हे लावण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन हा महायुतीकडनं करण्यात आलेला आहे आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा पूर्णपणे आपण म्हणतो तर मोठ्या प्रमाणात ही शक्ती प्रदर्शन करण्यात येतात आणि काही क्षणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतील आणि त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे असणार आहेत आणि यानंतर ते याच सागरी उड्डाण पुलावरून नवी मुंबई या ठिकाणी जाणार आहेत आणि तिकडे आपण मिळतात तिकडचे जे लोकार्पणाचे कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी देखील लोकार्पण हे कार्यक्रम करणार आहेत। पण आपण मिळतात हा गेम चेंजर असा पूल मानला जातो आणि हा खूप अत्यंत महत्वाचा पूल हा बांधण्यात आलेला आणि त्याचा आपण बघितलं याच्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांना फायदा होणार आहे। जी मनोज, तुम्ही जसं मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अटल सेतू वरचा जो टोल आहे तो पूर्वी 500 रुपये होता, नंतर 250 करण्यात आलेला आहे आणि आता तुम्ही दिलेल्या माहितीनुसार तो 200 रुपये करण्यात येतोय। काँग्रेसकडून वारंवार हे सांगितलं जात होतं की टोल कुठेतरी कमी केला गेला पाहिजे, तर आता सध्या हा जो निर्णय घेतला गेला आहे त्याच्यानंतरच्या प्रतिक्रिया काय? नक्कीच आपण बघितलं तर पहिला टोलवरून आपण बघितलं तर विरोधक सातत्याने सरकारवरती टीका करत होते। मोठ्या प्रमाणात 500 रुपये हा टोल वसुली करण्यात येणार होता, पण आता आपण बघितलं तर 500 रुपये न करता 250 रुपयावरून हा टोल आलेला होता, पण आता 250 रुपये पण नसतं 200 रुपये हा टोल असणार आहे आणि यावरती आता आपण बघितलं विरोधक मोठ्या प्रमाणात जे टीका करत होते त्यांच्या पुढे तरी आपण बोललो तर टीकेला उत्तर हे सरकारकडनं देण्यात आलेलं आहे आणि आपण बघितलं महायुतीकडनं हा उत्तर देण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता महायुतीकडनं हे शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात केलं जाणार आहे आणि आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे विकासाची कामंही करण्यात आलेली आहे, जी विकासाची कामं लोकांपर्यंत कसे पोहोचू शकते हे देखील या महायुतीच्या सरकारकडनं दाखवलं। तसंच आपण बघितलं मोठ्या प्रमाणात लोकार्पणाचे कार्यक्रम देखील महायुतीकडनं होत आहेत आणि आपण सरकार कशा प्रकारे काम कर हे देखील विरोधकांना दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हे लोकार्पणाचे कार्यक्रम होत आहेत आणि आपण बघितलं विरोधकांना कुठे टीका हे याच्यावरून देण्यात आलेली आहे आणि आपण बघितलं तर काही क्षणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येतील आणि आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त देखील हा तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं तर कुठे कायदा सुव्यवस्थेमध्ये प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण बघितलं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे। मनोज, तुम्हाला काही वेळासाठी मी थांबवते आहे।